चर्चेच्या मुलींचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर त्या मुलींना तिकडे प्रशासनाची मदत मिळाली. इतर शाळेतल्या मुलांना काय सांगा? मला असं वाटतं की त्या दोन्ही मुलींचं सर्वप्रथम मी आमच्या पक्षाकडून अभिनंदन करतो की आज त्या दोन्ही मुलींमुळे त्या रस्त्याचं काम सुरू झालं. त्या शाळकरी मुलांचे आता त्रास कमी होणार आहे. आणि खरं तर त्या दोन मुलींमुळे संपूर्ण महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या रस्त्यांची परिस्थिती ही संपूर्ण महाराष्ट्रासमोर नव्हे तर देशासमोर आली. आज त्या दोन मुलींमुळे त्या रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे आणि लवकरच ते काम पूर्ण होईल अशी मला अपेक्षा आहे. परंतु जर तुम्ही महाराष्ट्रातल्या विविध शाळांमध्ये गेलात तर जे सरकारी शाळा आहेत त्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. आज त्या शाळांमध्ये दुसरी तिसरी चौथीचे वर्ग एकाच वर्गात भरतात. शाळेत शिक्षक नाहीयेत. अजूनही गणवेश अनेक शाळांमध्ये पोहोचलेले नाही. शाळेची पुस्तकं अजून पोहोचलेली नाहीयेत. अशी परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रातल्या शैक्षणिक धोरणांची आहे. सो मला असं वाटतं की त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना माझी विनंती की तुमच्या शाळेची इमारत, तुमच्या शाळेची परिस्थिती, तुमच्या शाळेत गणवेश मिळाले की नाहीत, तुमच्या शाळेत शिक्षक येतात का, या सगळ्याचे व्हिडिओज बनवून तुम्ही सोशल मीडियावर पोस्ट केले पाहिजेत जेणेकरून सरकारला कळेल की नक्की महाराष्ट्रामध्ये चाललंय काय. कारण परवाच सन्माननीय राजसाहेबांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यात इंटिग्रेटेड क्लास हे जे काही महाराष्ट्रातल्या शिक्षण पद्धतीवर हावी होत आहेत त्यांना दिसतात ते धोक्याचं आहे. आणि हीच परिस्थिती महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या आदिवासी वसतिगृह असतील, आदिवासी शाळा असतील किंवा इतर शाळा असतील याची आहे. आज ठाणे जिल्ह्यामधल्या 1300 ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्यातल्या अनेक शाळांमध्ये आजही लाईट नाही, आजही कम्प्युटर आलेले नाहीत. आजही तिथे दुसरी तिसरी चौथीचे वर्ग एकाच वर्गात भरतात. सर्वांना एकत्र शिकवलं जातं. माझं त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुम्ही देखील तुमचा आवाज उठवू शकता. एखाद्या शाळेची परिस्थिती, एखाद्या शाळेला आम्ही मदत करावीशी वाटत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही त्या शाळेला देखील मदत करायला तयार आहोत. परंतु या सर्व विद्यार्थ्यांनी समोर यावं एवढीच आमची त्यांना सगळ्यांना कळकळीची विनंती आहे.